नमस्ते विद्यार्थिनींनो, आपण अध्ययनाचे मूल्यांकन या विषयासाठीचं जे काही 25 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, असाइनमेंट आहे, ते असाइनमेंट आपल्याला कशी करायची आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी मी सादर करत आहे. पहा, तर आपल्याला हे प्रॅक्टिकल पूर्ण करताना एक फाईल तयार करायची. या एकाच फाईलमध्ये आपल्याला दोन्ही प्रॅक्टिकल द्यायचे आहेत, एक 15 मार्काचं आणि एक 10 मार्काचं. असे दोन प्रॅक्टिकल्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्या प्रॅक्टिकलचं फ्रंट पेज कसं असणार आहे ते तुम्ही आधी पाहून घ्या. तर वरती आपल्या कॉलेजचं संस्थेचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर विषय टाकायचा आहे अध्ययनाचे मूल्यांकन. आणि प्रात्यक्षिकाचा पहिला जो नाव आहे, पहिला जो विषय आहे तो म्हणजे कच्च्या प्राप्तांकाच्या साहाय्याने वारंवारिता वितरणाची सारणी तयार करून वारंवारिता बहुभुज व स्तंभालेख काढणे. अशा पद्धतीचं हे पहिलं प्रॅक्टिकल आपल्याला 15 मार्कासाठी असणार आहे. आणि त्यानंतरचं दुसरं प्रॅक्टिकल आहे संविधान तक्त्याच्या साहाय्याने संपादनूक चाचणी विकसित करणे, त्याची उत्तर सूची आणि गुणांचे वितरण लिहिणे. त्यानंतर तिथं तुमचं नाव लिहायचं आहे. इथं विद्यार्थिनीचं नाव आहे, तिथं तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमचा रोल नंबर लिहायचा आहे आणि त्यानंतर मार्गदर्शक म्हणून माझं नाव टाकायचं आहे आणि प्रेरणास्थान म्हणून प्राचार्य सरांचं नाव तिथे टाकायचं आहे. शैक्षणिक वर्ष 2021 आणि 22 अशा पद्धतीचं शैक्षणिक वर्ष त्या ठिकाणी तुमचं असणार आहे. मग अशा पद्धतीनं हे फ्रंट पेज आपलं तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला प्रॅक्टिकलला सुरुवात करायची आहे. तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत प्रात्यक्षिक क्रमांक 1. प्रात्यक्षिक क्रमांक 1चं नाव काय आहे पहा, तर प्रात्यक्षिक क्रमांक 1चं नाव आहे कच्च्या प्राप्तांकाच्या साहाय्याने वारंवारिता वितरणाची सारणी तयार करून वारंवारिता बहुभुज व स्तंभालेख काढणे. आता हे जे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल आपल्याला करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लागणार आहेत. तर ते मुद्दे कोणते आहेत, त्यासाठीची अनुक्रमणिका तुम्हाला मी देत आहे. पहा, अनुक्रमणिका या पद्धतीने आपल्याला पूर्ण करायची आहे. तर अनुक्रमांक, प्रात्यक्षिक लेखन कार्याचा तपशील आणि पान नंबर असे 3च कॉलम तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. पहा, पान नंबरपर्यंत. पुढे स्वाक्षरीचा कॉलम करायचा नाही, फक्त 3 कॉलम करायचे आहेत. अनुक्रमांक, प्रात्यक्षिक लेखन कार्याचा तपशील आणि पान नंबर अशा पद्धतीचे 3 कॉलम अनुक्रमणिकेमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला काय काय करायचं आहे त्या संदर्भातली माहिती आपण अनुक्रमणिकेमध्ये लिहित आहोत. मग सुरुवातीला तुम्ही काय करणार आहात, प्रस्ताविक लिहिणार आहात. त्यानंतर 2 आकडा आहे वारंवारितेचा अर्थ, तिसरा आहे स्तंभालेखाचा अर्थ, त्यानंतर चौथा आहे स्तंभालेखाची वैशिष्ट्य, स्तंभालेखाच्या मर्यादा, त्यानंतर 6 नंबरचा घटक आहे वारंवारिता बहुभुज अर्थ, त्यानंतर 7 आहे वारंवारिता बहुभुजाची वैशिष्ट्य, 8 आहे वारंवारिता बहुभुजाच्या मर्यादा, त्यानंतर 9 आहे वर्ग निश्चिती, 10 नंबरचा घटक आहे विषय निश्चिती, त्यानंतरचा घटक आहे गुण मांडणी, त्यानंतरचा घटक आहे सारणी, त्यानंतर 13 नंबरचा घटक आहे वारंवारितेच्या आधारे स्तंभालेख काढणे, 14 वारंवारितेच्या आधारे वारंवारिता बहुभुज काढणे आणि 15 नंबरचा कॉलम आहे अर्थनिर्वचन आणि सगळ्यात शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे विमर्शित चिंतन. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर अनुक्रमणिका पूर्ण करायची आहे. ही अनुक्रमणिका पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लिखाणाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला प्रास्ताविक लिहायचं आहे. प्रास्ताविक कसं लिहिणार आहात ते थोडक्यात पहा तुम्ही. तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रास्ताविक लिहू शकतो की शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम अंतर्गत प्रथम वर्ष सत्र 2 मध्ये अध्ययनाचे मूल्यांकन विषय हा अनिवार्य आहे. या विषयांतर्गत कच्च्या प्राप्तांकाच्या साहाय्याने वारंवारिता वितरणाची सारणी तयार करून वारंवारिता बहुभुज व स्तंभालेख काढणे हे प्रात्यक्षिक कार्य आहे. या प्रात्यक्षिक कार्यातून वारंवारितेचा अर्थ, स्तंभालेखाचा अर्थ, त्याचे वैशिष्ट्य, त्यांच्या मर्यादा, त्याचबरोबर बहुलक, त्यांची वैशिष्ट्य, मर्यादा, सारणी, स्तंभालेख तयार करणे, स्तंभालेखाची सारणी तयार करून स्तंभालेख काढणे, त्याचबरोबर वारंवारिता बहुभुज काढणे इत्यादी बाबींची माहिती सादर करायची आहे. या प्रात्यक्षिक कार्याचा उपयोग विद्यार्थ्याच्या अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी होईल. तसेच त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे, संकलित मूल्यमापन करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे यासाठीही होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमताविषयीची माहिती, त्यांच्यातील उणीवांचा शोध घेऊन सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न
करता येतील. अशा पद्धतीचं प्रास्ताविक काय करायचं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. प्रास्ताविकानंतरचा पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला लिहायचे वारंवारितेचा अर्थ. वारंवारितेचा अर्थ काय आहे आणि स्तंभालेखाचा अर्थ काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. पहा, तर वारंवारिता म्हणजे काय? एका वर्गाच्या एका विषयातील सर्व मुलांनी मिळवलेल्या गुणांचे वर्गांतरानुसार वितरणास वारंवारिता असे म्हणतात. ही वारंवारितेची व्याख्या लक्षात ठेवायची आहे आणि आपल्याला तिथं ती लिहायची आहे. त्यानंतर आपण लिहिणार आहोत स्तंभालेख. स्तंभालेखाचा अर्थ काय होतो तर म्हणजेच एक्स अक्षावर वर्गांतराच्या प्रत्यक्ष मर्यादा व य अक्ष म्हणजेच वाय अक्षावर वारंवारिता घेऊन प्रत्येक वर्गांतरावर काढलेला स्तंभ किंवा आयताच्या जोडणीतून स्तंभालेख तयार होतो. असंच आपण त्या ठिकाणी स्तंभालेखाचा अर्थ लिहू शकतो. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा लिहिणार आहोत स्तंभालेखाची वैशिष्ट्य. स्तंभलेखाची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ती थोडक्यात पहा. तर पहिलं वैशिष्ट्य आपण पाहतोय ती प्रत्येक स्तंभाचा पाया वर्गांतर लांबी एवढा व उंची त्या वर्गांतराच्या वारंवारिते एवढी असते. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य स्तंभालेखाचे क्षेत्रफळ एकूण वारंवारितेच्या समप्रमाणात असते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे स्तंभालेखातील प्रत्येक स्तंभालेखाचे क्षेत्रफळ त्याच्या वर्गांतराच्या समप्रमाणात असते. त्याचबरोबर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्तंभालेख काढताना प्रत्येक वर्गातील प्राप्तांकाच्या वर्गांतरात समप्रमाणात ते प्राप्तांक विखुरलेले आहेत असं गृहीत धरलं जातं. आणि पाचवं वैशिष्ट्य असं आहे की स्तंभालेख इतर आलेखाच्या तुलनेत अचूक आणि यथार्थ असतो. त्याचबरोबर स्तंभालेख काढण्यास सोपा आणि समजण्यास सोपा असंही त्या ठिकाणी आहे. हेही वैशिष्ट्य आपल्याला त्याचं सांगता येतं. जसे वैशिष्ट्य असतात तशा मर्यादा आहेत. मर्यादा दोनच आहेत. त्या मर्यादा आपल्याला इथे लिहायच्या आहेत की 2 किंवा अधिक गटांची तुलना स्तंभालेखावरून करता येत नाही आणि 2 स्तंभालेखातील चढउतार स्तंभालेखावरून कळत नाही. अशा पद्धतीच्या 2 मर्यादा आपल्याला या स्तंभालेखाच्या लिहायच्या आहेत. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण घेतोय वारंवारिता बहुभुजाकडे जातोय. पहा, तर वारंवारिता बहुभुजाचा अर्थ लिहायचा आहे आणि आपण पुढे त्या ठिकाणी वारंवारिता बहुभुजाची वैशिष्ट्येसुद्धा मांडायची आहेत. वारंवारिता बहुभुजाची वैशिष्ट्ये एकूण 4 या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याची मर्यादा एकच आहे की हा आलेख फारसा यथार्थ नाही आहे, कारण आपण वर्गांतराऐवजी वर्गमध्य प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी घेत असतो. अशी ही मर्यादा आपल्याला वारंवारिता बहुभुजाची सांगता येते. म्हणजे वैशिष्ट्य आणि मर्यादा आपल्याला या ठिकाणी मांडायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, वारंवारिता बहुभुज आणि स्तंभालेख काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला एखादा वर्ग निवडावा लागणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, वर्ग निश्चिती करणार आहोत. मग तुम्ही इयत्ता कोणतीही वर्गाची त्या ठिकाणी निवडू शकता. इयत्ता 5वी पासून ते 9वी पर्यंतचा कोणताही वर्ग तुम्ही वर्ग निश्चितीसाठी निवडू शकता आणि एकूण विद्यार्थीसाठी तुम्ही एकूण 25 विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ शकता आणि 25 विद्यार्थ्यांचे गुण सारणी तयार तुम्ही करू शकता. त्यानंतर विषय निश्चिती तुम्हाला करायची असते. तुमच्या 2 मेथड आहेत. पहा, मराठी भूगोल असेल, मराठी इतिहास असेल किंवा विज्ञान गणित असेल, अशा वेगवेगळ्या मेथड तुमच्या असणार आहेत. त्या कोणत्याही 2 ज्या मेथड आहेत त्या प्रात्यक्षिकासाठी सारणी तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची मेथड निवडायची आहे. मग प्रथम मराठी असेल तर मराठी, नंतर भूगोल असेल तर भूगोल, अशा दोन्ही विषयासाठीचे गुण तुम्हाला काय करायचे, तयार करून सारणी तयार करायची आहे. म्हणजे वर्ग निश्चिती आणि विषय निश्चिती तुमची झाल्यानंतर तुम्हाला गुण मांडणी करायची. पहा, आता या ठिकाणी इयत्ता 8वीचा वर्ग निवडलेला आहे. 8वीच्या वर्गाचा भूगोल विषयात मिळालेले गुण या ठिकाणी मांडलेले आहेत. मग 25 विद्यार्थ्यांना भूगोल विषयात किती गुण मिळालेले आहेत ते गुण या ठिकाणी मांडलेले आहेत आणि ते गुण मांडून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर 8वीच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयातील गुणसुद्धा या ठिकाणी मांडलेले आहेत. म्हणजे या विद्यार्थिनीची मराठी आणि भूगोल ही मेथड आहे, त्यामुळे तिने त्या 2 विषयाचे गुण या ठिकाणी मांडलेले आहेत. तुमचे जे 2 विषय आहेत त्या 2 विषयाचे गुण तुम्हाला मांडायचे आहेत आणि दोन्ही विषयाचे गुण मांडायचे आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर आपल्याला सारणी तयार करायची आहे. पहा, तर पहिले इयत्ता 8वीचे भूगोल विषयाचे गुण मांडलेले आहेत. तर आपण काय करणार आहोत, सगळ्यात कमी गुण किती आहेत हे पाहणार आहोत आणि सगळ्यात जास्त गुण किती आहेत हे पाहणार आहोत आणि त्याची वर्गांतरामध्ये मांडणी करणार आहोत. तर सगळ्यात कमी गुण किती आहेत, तर सगळ्यात कमी गुण या ठिकाणी मिळालेले आहेत 44. त्यामुळे मग 44 हे वर्गांतरात येतील असं वर्गांतर आपल्याला तयार करायचं आहे. म्हणून आपण 40 ते 44 अशा पद्धतीचं वर्गांतर या ठिकाणी घेतलं आहे. पहा,
मग 40 ते 44, 45 ते 49, 50 ते 54, 55 ते 59, 60 ते 64, 65 ते 69 आणि 70 ते 74. कारण सगळ्यात जास्त गुण किती आहेत तर 74पेक्षा त्या ठिकाणी सगळ्यात जास्त गुण हे आपल्याला आहेत असलेले दिसत आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त गुण किती इथं आहेत तर मला असं वाटतं की 72 हे गुण या वर्गामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. 72 हा अंक येईल असं वर्गांतर सगळ्यात शेवटचं आपलं असणार आहे. मग अशा पद्धतीने वर्गांतराची मांडणी आपण केल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, ताळ्यांच्या खुणा करायच्या आहेत आणि सारणी तयार करायची आहेत. तर 40 ते 44मध्ये किती मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत तर पहा, आपण जर मागे जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की 44 हा एकच गुण मिळवणारा विद्यार्थी या ठिकाणी आहे. त्यामुळे सारणीमध्ये पहा ताळ्याची खूण एकच केलेली आहे. त्यानंतर 45 ते 49 मार्क मिळवणारे किती विद्यार्थी आहेत तर एकही विद्यार्थी 45 ते 49 मार्क मिळवणारा नाही आहे. त्यामुळे इथं एकही ताळ्याची खूण आलेली नाही. त्यानंतर 50 ते 54मध्ये किती विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत तर एकूण 5 विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर 55 ते 59मध्ये किती विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत, जवळजवळ 8 विद्यार्थी 55 ते 59 गुण मिळवणारे आहेत. त्यानंतर 60 ते 64मध्ये किती विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत तर 4 विद्यार्थ्यांना 60 ते 64पर्यंत गुण मिळालेले आहेत. त्यानंतर 65 ते 69मध्ये एकूण 4 विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत आणि 70 ते 74मध्ये एकूण 3 विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत. मग ज्यावेळेस या ताळ्याच्या खुणा आपल्या मांडून होतात त्यावेळेस त्या ताळ्याच्या खुणा मोजून आपण वारंवारिता तयार करणार असतो. म्हणजे 70 ते 74मध्ये 3 ताळ्याच्या खुणा आहेत म्हणून त्याची वारंवारिता किती आली, 3 आली. 65 ते 69मध्ये 4 ताळ्याच्या खुणा आहेत म्हणून याच्यामध्ये त्याची वारंवारिता 4 आलेली आहे. 60 ते 64 यामध्ये किती ताळ्याच्या खुणा आहेत, 4 ताळ्याच्या खुणा आहेत, त्यामुळे इथं 4 ही वारंवारिता आलेली आहे. त्याचबरोबर 55 ते 59मध्ये किती खुणा आहेत तर एकूण 8 खुणा आहेत म्हणून वारंवारिता किती आली आहे, 8 आलेली आहे. 50 ते 54मध्ये ताळ्याच्या खुणा 5 आहेत म्हणून वारंवारिता 5 आलेली आहेत. 45 ते 49मध्ये एकही विद्यार्थ्यांना गुण मिळाले नसल्यामुळे वारंवारिता 0 आलेली आहे. आणि 40 ते 44मध्ये एकच विद्यार्थ्याला गुण 44 मिळाले असल्यामुळे वारंवारिता 1 आलेली आहे. मग आपण फक्त काय करणार आहोत, वारंवारितेची बेरीज करणार आहोत. वारंवारितेची बेरीज जर आपली 25 आली, कारण आपण विद्यार्थी संख्या 25 घेतली होती, तर आपल्या ताळ्याच्या खुणा बरोबर आहे ते आपल्या लक्षात येणार आहे. म्हणजे n बरोबर किती आलं आहे आपलं, 25. तसंच दुसऱ्या मराठी विषयाचं सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. अशा 2 सारण्या आपल्याला काय करायच्या आहेत, तयार करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे पहा, तर पुढे आपल्याला वारंवारितेच्या आधारे काय करायचं आहे, स्तंभालेख काढायचा आहे. त्यासाठी आपण ज्या पद्धतीने वर्गांतर आणि वारंवारितेसाठीचं गणित मांडून घेतो त्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, ते 2 गणितं मांडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जे मी तुम्हाला शिकवले होते, मध्यमान मध्यांक काढण्यासाठी वर्गांतरे आणि वारंवारिता दिलेली असते, त्या पद्धतीचं गणित तुम्हाला असं मांडून घ्यायचं आहे. वारंवारितेच्या आधारे स्तंभालेख काढणे. मग असं मांडून घेतल्यानंतर तुम्हाला स्तंभालेख प्रत्यक्ष काढायचा आहे आलेख पेपरवर. आलेख पेपरवर ज्यावेळेस तुम्ही स्तंभालेख काढणार आहात त्यावेळेस तुम्हाला 2 अक्ष त्या ठिकाणी काढायचे आहेत. जो खाली आडवा आहे तो क्ष अक्ष, त्याला एक्स अक्ष असं म्हणतो, आणि जो उभा आहे तो य अक्ष, ज्याला वाय अक्ष असं म्हणतो. त्याचबरोबर आपल्याला प्रमाणसुद्धा लिहायचं आहे. इथं पहा लिहिले श अक्ष, त्या श अक्ष बरोबर 1 सेमीला काय घेतलेलं आहे, 5 प्राप्तांक अशा पद्धतीचं आपण माप घेतलेलं आहे. आणि य अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 1 वारंवारिता अशा पद्धतीचं काय घेतलेलं आहे, आपण प्रमाण घेतलं आहे. म्हणजे वारंवारितेच्या आधारे आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे. या ठिकाणी विषय भूगोल आहे. आधी भूगोल विषयाचा स्तंभालेख या ठिकाणी काढलेला आहे. पहा, हा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मराठी विषयाचा सुद्धा काय करायचं आहे, स्तंभालेख काढायचा आहे. आपण दोन्ही गणितं तयार केलेली आहेत, दोन्ही सारण्या आपण तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, स्तंभालेख काढायचा आहे. ठीक आहे. खाली पहा, एक जे काही एक्स अक्ष आहे तिथं प्राप्तांक वर्गांतरे घेतलेली आहेत आणि जो वाय अक्ष आहे ते उभा, तिथं वारंवारिता आपण घेतलेली आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 2 जे काही स्तंभालेख आहेत ते स्तंभालेख त्या ठिकाणी पूर्ण करून काढावयाचे आहेत. ठीक आहे. असा हा स्तंभालेखाचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वारंवारितेच्या आधारे वारंवारिता बहुभुज काढायचा आहे. पहा, मग इथं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तर पुन्हा आपल्याला जी काही वर्गांतरे आपण घेतलेली आहेत ती वर्गांतरे आणि ते जे काही गणित आहे ते गणित पुन्हा असंच इथं मांडून घ्यायचं आहे. येते का लक्षात? हे गणित आपल्याला पुन्हा असं आहे असं मांडून घ्यायचं आहे. दोन्ही विषयाचं, भूगोल विषयाचं पण घ्यायचं आहे आणि मराठी विषयाचं घ्यायचं आहे, कारण या विद्यार्थिनीचे 2 विषय
मराठी आणि भूगोल आहे. तसं तुमचा जो विषय आहे त्या विषयाचं तुम्हाला काय करायचे मार्क मांडून घ्यायचे आहेत आणि गणित तयार करायचं आहे. हे गणित तयार झाल्यानंतर त्याच्या आधारे आपल्याला वारंवारिता बहुभुज काढायचा आहे, जो आपण टीचमेंटवर शिकलेलो आहोत. आपण कसा काढणार आहोत. ठीक आहे. इथं सुद्धा आपल्याला प्रमाण लिहायचं आहे. प्रमाण लिहिताना पहा कसं लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी क्ष अक्ष बरोबर 1 सेंटीमीटरला 5 प्राप्तांक आणि वाय अक्ष बरोबर 1 सेंटीमीटरला 1 वारंवारिता असंच या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे. प्रमाण घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस आपण क्ष अक्षावर प्राप्तांक लिहित असतो त्यावेळेस ते प्राप्तांक लिहिताना त्या प्राप्तांकाचे वर्गांतर मध्य, त्या वर्गांतर मध्य आपल्याला लिहायचं आहे. मग पहिला वर्गांतर आपलं 40 ते 44. 40 ते 44 मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर त्याचा वर्गांतर मध्य जो आहे 42 तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. असं 42, 47, 52, 57, 59, 67, 72 अशा पद्धतीचे काय आहेत आपले वर्गांतर मध्य आहेत. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, त्या वर्गांतराच्या नंतर जे काही वर्गांतर असणार आहे त्याचं वर्गांतर मध्य आपण काय करणार आहोत शेवटी घेणार आहोत. हे वारंवारिता काढताना आपण सांगितलं होतं की ज्या ठिकाणी वर्गांतर मध्य आपले सुरू होतात त्या वर्गांतराच्या आधीच्या वर्गांतराचा मध्य आपण काय घेणार आहोत क्ष अक्षावर किंवा एक्स अक्षावर घेणार आहोत आणि 0 पासून काय करणार आहोत आपण तर वारंवारिता बहुभुज काढायला सुरुवात करणार आहोत. अशी ही बंदिस्त आकृती वारंवारिता बहुभुजाची तयार होते. हा भूगोल विषयाचा वारंवारिता बहुभुज तयार केलेला आहे. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत मराठी विषयाचा. हा काय आहे मराठी विषयाचा वारंवारिता बहुभुज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही वारंवारिता बहुभुज आपल्याला काय करायचे आहेत तयार करायचे आहेत. आणि तदनंतर आपल्याला अर्थनिर्वचन लिहायचं आहे. तर स्तंभालेखाचा आणि वारंवारिता बहुभुजाचा अर्थनिर्वचन कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं, तरीसुद्धा या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तुम्ही आणखी एकदा समजून घेऊ शकता की आपल्याला जो काही स्तंभालेख काढायला दिलेला आहे त्या काढलेल्या स्तंभालेखामध्ये 70 ते 74च्या प्रत्यक्ष मर्यादा किती आहेत तर 69.5 आणि 74.5 या प्रत्यक्ष काय आहेत त्याच्या मर्यादा आहेत व त्याची वारंवारिता किती आहे 3 आहे. म्हणून 3 इतक्या उंचीचा आयत 69.5 ते 74.5 या वर्गांतरावर काढलेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गांतराचा आयत काढल्यास प्रश्न क्रमांक 1 प्रमाणे आलेख आणि स्तंभालेख तयार होतो. आपण दिलेला आहे कसा स्तंभालेख आणि आयत आलेख तयार होतो तो. ठीक आहे. त्यानंतर स्तंभालेखामध्ये 80-89च्या प्रत्यक्ष मर्यादा 79.5 आणि 79.5 79.5 आणि 89.5 या आहेत व त्याची वारंवारिता 1 आहे. म्हणून 1च्या इतकी उंचीचा आयत म्हणजे 79.5 ते 89.5 या वर्गांतरावर काढलेला आहे. याप्रमाणे प्रत्येक वर्गांतरावर आपल्याला आयत काढण्यास प्रश्न क्रमांक 2 प्रमाणे आलेख किंवा आयत आलेख किंवा स्तंभालेख काढता येऊ शकतो. आपण लिहिणार आहोत वारंवारिता बहुभुज. आता पहा वारंवारिता बहुभुज ज्यावेळेस आपल्याला काढायचा असतो त्यावेळेस दोन्ही काढलेल्या वारंवारिता बहुभुजामध्ये वर्गमध्य घेऊन आपण वारंवारिता बहुभुज काढलेला असतो. आता त्या उंचीवर त्या ठिकाणी तो बिंदू आपण घेतो आणि हे सर्व बिंदू क्रमशः आपण एका सरळ रेषेने जोडून घेतो आणि वारंवारिता भुज आपोआपच काय होतो तयार होतो. अशी वारंवारिता बहुभुजाची काय करता येते आपल्याला निर्मिती करता येते. अशा पद्धतीचं हे प्रॅक्टिकल आपल्याला पूर्ण करताना सगळ्यात शेवटी आपल्याला विमर्श चिंतन लिहायचं असतं. त्यामध्ये आपण लिहू शकतो की बी एड अभ्यासक्रमांतर्गत अध्ययनाचे मूल्यांकन या विषयाचं कच्च्या प्राप्तांकाच्या साहाय्याने वारंवारिता वितरण सारणी तयार करून स्तंभालेख वारंवारिता व बहुभुज काढणे व प्रात्यक्षिक कार्य पूर्ण केले आणि प्रात्यक्षिकातून वारंवारितेचा अर्थ स्तंभालेख वैशिष्ट्य त्याच्या मर्यादा ह्या सगळ्या आम्हाला त्या ठिकाणी समजून आल्या, त्याची माहिती मिळाली आणि हे प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी आपल्याला विषय शिक्षकांनी कशी मदत केली, आम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं, आमचे प्रेरणास्थान कोण आहेत या संदर्भातलं विमर्श चिंतन पूर्णतः आपल्याला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करतानाचं जे काही अनुभव तुम्हाला आलेला आहे त्यावर आधारित आपल्याला विमर्श चिंतन लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रात्यक्षिक क्रमांक 1 आपला या ठिकाणी पूर्ण होतो आहे. आणि मला सगळ्या विद्यार्थिनींना ही सूचना सांगायची आहे की ज्या पद्धतीने मी प्रॅक्टिकलचं माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे यामध्ये जे काही अंक घेतलेले आहे, जे प्राप्तांक किंवा जे गुण घेतलेले आहेत ते गुण कोणीही कॉपी करायचे नाही. ज्यावेळेस इंटर्नशिपसाठीची घटक चाचणी तुम्ही तयार करणार आहात त्यावेळेस विद्यार्थ्यांना जे काही गुण मिळणार आहेत त्या गुणांच्या आधारे तुम्ही काय करू शकता वारंवारिता वितरण सारणी तयार करून तुम्ही स्तंभालेख आणि वारंवारिता बहुभुज त्या ठिकाणी काढू शकता. आपल्याला हे दोन्ही कामं एकाच वेळेस त्या ठिकाणी करता येऊ शकतात. म्हणजे तुम्ही इंटर्नशिपसाठी त्या गणितांचा त्या चाचणीचा वापर करू शकता आणि तुम्ही इथंसुद्धा या चाचणीचा वापर करू शकता. अशा पद्धतीने काय करू शकता तुम्ही या प्रॅक्टिकलचा पहिला जो काही भाग आहे हा भाग पूर्ण करू शकता. ठीक आहे. आता आपण जाणार आहोत याच विषयाच्या दुसऱ्या प्रात्यक्षिक कार्याकडं की ज्या प्रात्यक्षिक कार्याचं नाव आहे
संविधान तक्त्याच्या साहाय्याने संपादूनक चाचणी विकसित करणे, त्याची उत्तरसूची आणि गुणांचे वितरण लिहिणे. अशा पद्धतीचं हे दुसरं प्रॅक्टिकल तुम्हाला पूर्ण करायचं आहे. दुसऱ्या प्रॅक्टिकलचं प्रास्ताविक लिहायचं आहे. प्रास्ताविक लिहिण्यापूर्वी तुम्हाला अणुक्रमणिका माहिती असणं आवश्यक आहे. अणुक्रमणिकेमध्ये पुन्हा आपल्याला 3च कॉलम करायचे आहेत. अणुक्रमांक, त्याचबरोबर प्रात्यक्षिक कार्याचा तपशील आणि पान क्रमांक. अशा पद्धतीचे 3च कॉलम तुम्हाला या प्रात्यक्षिक वहीसाठी तयार करायचे आहेत अणुक्रमणिकेमध्ये. तर यामध्ये काय काय करायचं आहे, तर सुरुवातीला तुम्हाला प्रास्ताविक लिहायचं आहे. तदनंतर चाचणी तयार करण्याच्या पायऱ्या मांडायच्या आहेत. चाचणीचे फायदे मांडायचे आहेत. चाचणीसाठी घटकाची निवड करायची आहे. निवडलेल्या घटका आधारित गुणविभागणी तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. गुणविभागणी तक्त्याच्या आधारे तुम्हाला संविधान तक्ता तयार करायचा आहे आणि संपादक चाचणीची निर्मिती करायची आहे. ती निर्मिती झाल्यानंतर त्या संपादक चाचणीची उत्तरसूची तयार करून तुम्हाला विमर्श चिंतन लिहायचं आहे. म्हणजे प्रात्यक्षिक कार्य हेही या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. जसं फेज 2मध्ये तुम्हाला घटक चाचणी तयार करायची आहे दोन्ही विषयासाठीची, म्हणजे तुमच्या ज्या 2 मेथड आहेत त्या दोन्ही मेथडची तुम्हाला घटक चाचणी तयार करायची आहे. तशीच इथंसुद्धा काय करायचे, तुम्हाला एक घटक चाचणीचे पेपर तयार करायचा आहे. तर तुम्ही जो इंटर्नशिपसाठीचा घटक चाचणीचा पेपर तयार करणार आहात तोच पेपर इथं तयार करायचा नाही. एक वेगळ्या पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला तयार करायची आहे. ती प्रश्नपत्रिका तयार करून तुम्ही विद्यार्थ्यांकडून ती सोडून घेणार आहात. ती सोडून घेतल्यानंतर त्यांना जे काही गुण मिळणार आहेत त्या गुणांचा गुणविभागणी तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. आणि तो गुणविभागणी तक्ता तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरसूचीसुद्धा तयार करायची आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला घटक चाचणीचा संविधान तक्ता पूर्ण संविधान तक्ता आणि 3 प्रकारचा संविधान तक्ता जो आहे, उद्दिष्टाधिष्ठित संविधान तक्ता, त्याचबरोबर प्रश्न प्रकारानुसारचा संविधान तक्ता आणि तिसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे घटकनिहाय संविधान तक्ता. असे 3 तक्ते तुम्हाला त्या ठिकाणी तयार करून एकत्रित संविधान तक्तासुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. तो कसा करायचा आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, तर सुरुवातीला आपण प्रास्ताविक लिहिणार आहोत. कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्याची सुरुवात प्रस्तावनेने करायची असते. जसं एखादा कार्यक्रम आपण सुरू करतो त्याची प्रस्तावना किंवा त्याचं प्रास्ताविक आपण करत असतो, तसंच आपल्याला आपल्या प्रात्यक्षिक कार्याचं प्रास्ताविक करणं गरजेचं असतं. तसं प्रास्ताविक तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, तर चाचणी तयार करण्याच्या पायऱ्या तुम्हाला मांडायच्या आहेत. चाचणी तयार करण्यासाठी प्रमुख 5 पायऱ्या लागतात. मग या प्रमुख 5 पायऱ्या कोणत्या आहेत, त्यातली पहिली पायरी आहे घटक चाचणीची स्थूल आराखडा आपल्याला तयार करायचा असतो. दुसरी पायरी आहे घटक चाचणीचा संविधान तक्ता तयार करणे. तिसरी पायरी आहे घटक चाचणी तयार करणे आणि ती संपादित करणे. चौथी पायरी आहे उत्तरसूची व गुणदान योजना तयार करणे. 5वी पायरी आहे आराखड्यानुसार प्रश्नावर पृथक्करण करणे. म्हणजे अशा पद्धतीच्या 5 पायऱ्यांच्या आधारे आपल्याला काय करायचे आहे, घटक चाचणी तयार करायची आहे. कोणतंही काम करण्यापूर्वी आपल्याला त्याचे टप्पे ठरवून घेणं गरजेचं आहे. तसं घटक चाचणी तयार करण्यापूर्वी त्याच्या पायऱ्यासुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे. मग आपण घटक चाचणी तयार केल्यानंतर तिचा काय फायदा होतो, तर तो फायदा आपल्याला इथे या ठिकाणी लिहायचा आहे की चाचणी तयार करण्याच्या पायऱ्या झाल्यानंतर आपण लिहिणार आहोत चाचणीचे फायदे. मग चाचणीचे फायदे कोणते कोणते आहेत, कारण मूल्यमापनामध्ये सातत्य निर्माण होतं. कशामुळे, चाचणीमुळे. त्याचबरोबर वर्षभरात एखाद्या दुसऱ्या वेळी आपल्याला विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करता येतं, पण टप्प्याटप्प्यानं अध्यापन केल्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं मूल्यमापन जर केलं तर विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण मागील घटकाची जाण करता येते, म्हणजे मागील घटक जो काही शिकवलेला आहे तो विद्यार्थ्यांना कितपत समजला आहे हे चाचणीच्या माध्यमातून आपल्याला तपासून पाहता येतं. आणि त्यावरील अडचणी ज्या आहेत त्या अडचणी ओळखून त्या घटकाच्या आधारे पुन्हा अध्यापन करून विद्यार्थ्यांना तो शिकवता येऊ शकतो. त्याचबरोबर घटकाच्या शेवटी सातत्याने मूल्यमापन होत असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये सतत लक्ष देत असतात, मग्न राहत असतात आणि अवधानपूर्वक अध्ययन करत असतात. त्याचबरोबर उद्दिष्टांची कितपत पूर्तता झाली हे सुद्धा आपल्याला पडताळून पाहण्यासाठी चाचणीचा निश्चितच फायदा होतो. कारण अध्ययन अध्यापन या तंत्राचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही सर्व उपघटक आहेत त्या उपघटकांचा चाचणीत आपल्याला समावेश करता येऊ शकतो आणि त्यामुळे निवडक घटकांचा अभ्यास करून आपण प्रगती दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिबंध निश्चितच घालवू शकतो. त्याचबरोबर शिक्षकांना स्वतःच्या अध्यापनाविषयी आत्मपरीक्षण करता येते आणि चाचणीच्या प्रगतीवरून विद्यार्थ्याच्या पुढील वर्गातील प्रवेशाचे अंदाज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा निश्चितच शिक्षकाला यायला मदत होते. मग अशा पद्धतीचे फायदे आपल्याला काय करता येतात, चाचणीचे सांगता येतात.
आता चाचणीसाठी आपल्याला काय केलं पाहिजे, पुढे घटकाची निवड केली पाहिजे. तर घटक काय निवडायचं आहे, तर प्रात्यक्षिक कार्यासाठी आपण 25 गुणांची चाचणी तयार करणार आहोत. मग त्यासाठी मगाशी मी जसं भूगोल आणि मराठी हे 2 विषय घेतले होते, तसं भूगोल विषयाची चाचणी तयार करण्यासाठी कुठला घटक निवडायचा आहे, मराठी विषयाची चाचणी घेण्यासाठी आपण कोणता घटक निवडणार आहोत. आता इंटर्नशिपच्या अनुषंगाने पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, सराव पाठासाठी जे घटक तुम्ही निवडणार आहात त्याच घटकाच्या अनुषंगाने काय करायचं आहे, तुम्हाला चाचणी तयार करायची आहे. कारण तुम्ही जो भाग शिकवलेला असतो त्याच भागावर तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी चाचणी तयार करायची आहे. 25 मार्काची चाचणी तुम्हाला इथं तयार करायची आहे. तिथंसुद्धा तुम्हाला काय करायचे आहे, एक चाचणी पेपर तयार करायचा आहे. तो चाचणी पेपर तयार केल्यासाठी आपल्याला त्या मराठी आणि भूगोल विषयातील एखादा घटक त्या ठिकाणी त्या परीक्षेसाठी निवडायचा आहे. इथं आपल्याला मनाने निवडायचा आहे. फेज 2मध्ये आपल्याला त्या ठिकाणी जो वर्गात आपण सराव पाठाला शिकवणार आहोत तोच घटक आपण घटक चाचणीसाठी निवडणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण निवडलेल्या घटकाआधारित गुणविभागणी तक्ता त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. पहा, आता गुणविभागणी तक्ता तयार करताना आपल्याला उद्दिष्टानुसार गुणविभागणी तक्ता तयार करता आला पाहिजे. एकूण किती गुणांची आपण परीक्षा घेणार आहोत, तर 25 गुणांची परीक्षा घेणार आहोत. पहा, तर कोणताही घटक शिकवताना आपण उद्दिष्टे आपल्या डोळ्यासमोर असतात की आपल्याला हा घटक शिकवल्यानंतर कोणती उद्दिष्ट साध्य करायची आहे. मी मगाशी सांगितलं होतं आणि मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की किमान आपल्याला ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या 4 उद्दिष्टांची स्पष्टीकरणे आणि त्याची माहिती असणं आवश्यक आहे. ही 4 उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवूनच पाठ्यघटक शिकवत असतो. मग आता ही 4ही उद्दिष्टांच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्नसंख्या आणि गुणविभागणी त्या ठिकाणी करता आली पाहिजे. मग आता ज्ञानावर किती प्रश्न विचारायचे आहेत, आकलनावर किती गुणांचे प्रश्न विचारायचे आहेत हे आपण ठरवून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी ज्ञान आणि आकलनावर 9 प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्कासाठी आहे, म्हणून एकूण त्याला 9 गुण दिलेले आहेत. त्यानंतर उपयोजनात्मक प्रश्न 5 मार्काचे 5 प्रश्न विचारले आहेत आणि 10 मार्क त्या ठिकाणी त्याला दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क या ठिकाणी उपयोजनात्मक प्रश्नाला दिलेले आहेत. त्यानंतर कौशल्यात्मक जे प्रश्न आहेत ते 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला 6 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येकी 3-3 मार्क कौशल्यात्मक जो काही प्रश्न आहे त्याला विचारलेले आहेत. असं गुणांची बेरीज आणि प्रश्नसंख्या हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरा जो काही संविधान तक्त्याचा प्रकार आहे तो म्हणजे उपघटकानुसार गुणविभागणी. आता जो घटक तुम्ही शिकवलेला आहे त्या उपघटकानुसार काय करायची, गुणांची विभागणी तुम्हाला करता आली पाहिजे. मग आता उपघटक कोणते कोणते आहेत, तर रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, कारणे द्या, थोडक्यात उत्तरे लिहा आणि उत्तरे लिहा. आता हे लिहिलेत उपघटक, ॲक्च्युली हे उपघटक नसतात. इथं उपघटक काय लिहायचे आहेत, तुम्ही जो काही घटक शिकवलेला आहे त्याचे उपमुद्देसुद्धा तुम्ही इथं लिहू शकतात. उपघटकामध्ये घटक जर गद्य असेल तर तुम्ही जो पाठ शिकवणार आहोत त्या पाठाचे जे पॅराग्राफ्स आहेत त्या पॅराग्राफमध्ये जो काही अर्थ सांगितलेला असतो तो थोडक्यात, म्हणजे तुम्ही त्या पाठाचे किती भाग करणार आहात त्या संदर्भातली माहिती तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. आता हा जो काही उपघटकानुसारचा जो काही संविधान तक्ता आहे तो संविधान तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी फक्त रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, कारणे द्या, थोडक्यात उत्तर द्या असं या ठिकाणी लिहिणं अपेक्षित नाही आहे. तर या ठिकाणी काय लिहिणं अपेक्षित आहे, तर तुम्हाला उपघटक जो आहे त्या उपघटक मुद्द्याची सुद्धा तिथं माहिती देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 2 धडे शिकवले असतील, मराठीचे 2 धडे शिकवले असतील तर ते त्याचे उपघटक म्हणजे त्या धड्याचे जे काही उपघटक किती तुम्ही पाडलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला तिथं नावं लिहिणं गरजेचं आहे. जर एकच घटक तुम्ही कंटिन्यू केला असेल तर त्याच धड्याचं नाव तिथं लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, मग प्रत्येक घटकावर किती प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीने गुणांची जोडीसुद्धा इथं जुळणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत संविधान तक्ता प्रश्न प्रकारानुसार. आता प्रश्नाचे 3 प्रकार आपण वापरत असतो, लघुत्तरी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. अशा पद्धतीचे प्रश्न प्रकार आपण काय करत असतो, घटक चाचणीसाठी वापरत असतो. मग त्या पद्धतीने आपल्याला प्रश्नांची विभागणी करता आली पाहिजे, म्हणजे वस्तुनिष्ठ किती प्रश्न विचारायचे आहेत, लघुत्तरी किती प्रश्न विचारायचे आहेत आणि दीर्घोत्तरी किती प्रश्न विचारायचे आहेत. शक्यतो घटक चाचणीत दीर्घोत्तरी एखादाच प्रश्न विचारला जातो, बाकी सर्व लघुत्तरी आणि वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकाराचाच वापर त्या ठिकाणी घटक चाचणीसाठी केला जातो. आपण जसं समोर स्क्रीनवर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की वस्तुनिष्ठ प्रश्न 9 विचारलेले आहेत आणि ते 9 मार्काला आहेत, म्हणजे एका मार्काला 1 प्रश्न असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर लघुत्तरी प्रश्न 5 विचारलेले आहेत आणि त्याला गुण दिलेले आहेत 10, म्हणजे प्रत्येकी 2 मार्काला 1 प्रश्न विचारलेला आहे. आणि तिसरा जो काही घटक आहे तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. इथं दीर्घोत्तरी प्रश्न 2 विचारलेले आहेत आणि त्याला गुण दिलेले आहेत 6, म्हणजे प्रत्येकी प्रश्न 3 मार्कासाठी असणार आहे. अशा पद्धतीने काय करायचे, तुम्हाला प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी संविधान तक्ता तयार करायचा आहे.
त्यानंतर या तिन्हींचा एकत्रित जो काही संविधान तक्ता आहे तो संविधान तक्ता आपल्याला करायचा आहे. गुणविभागणी तक्त्याच्या आधारे संविधान तक्ता आपण तयार करणार आहोत. त्यामध्ये पहा कोणकोणते मुद्दे, कोणकोणते कॉलम येणार आहेत. तर सुरुवातीला येणार आहे अणुक्रमांक, दुसरा कॉलम असणार आहे उपघटक, तिसरा कॉलम असणार आहे उद्दिष्टाचा. ठीक आहे. आता उद्दिष्टाच्या कॉलममध्ये पहा पुन्हा ज्ञान आकलनासाठीचे 3 कॉलम आहेत, उपयोजनाचा एक आहे आणि कौशल्याचा एक आहे. आता इथं पहिला संविधान तक्त्यातील पहिला घटक या ठिकाणी पूर्ण होतोय. ठीक आहे. त्याचबरोबर त्या ज्ञान आणि आकलनामध्ये पुन्हा वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी, त्याचबरोबर उपयोजनामध्ये पण वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी, त्याचबरोबर कौशल्यामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी असे तिन्ही प्रकारचे प्रश्नप्रकार तुम्हाला वापरायचे आहेत. आणि ते कशा कशा पद्धतीने तुम्हाला त्याला मार्क गुण विभागून द्यायचे आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि त्या पद्धतीने काय करायचं आहे, हा संविधान तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. हा संविधान तक्ता तयार करताना जर कोणाला काही अडचण आली असेल तर त्यांनी स्वतःची मेथडची पुस्तकं त्या ठिकाणी वापरायची आहेत. मेथडची पुस्तकं त्या ठिकाणी वापरल्यानंतर निश्चितच तुम्हाला एकत्रित संविधान तक्ता किंवा वेगवेगळे संविधान तक्ते त्या ठिकाणी वापरता येऊ शकतात. येते का लक्षात? आता या ठिकाणी काय दिलेले आहे तर रिकाम्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, कारणे द्या, थोडक्यात उत्तरे लिहा. या ऐवजी उपघटकामध्ये काय येणं अपेक्षित आहे तर पाठाचा आशय येणं अपेक्षित आहे, भाषा अभ्यास येणं अपेक्षित आहे, व्याकरण येणं अपेक्षित आहे मराठी विषय असेल तर, आणि भूगोल विषयासाठी म्हणाल किंवा इतिहास विषयासाठी म्हणाल किंवा विज्ञान विषयासाठी म्हणाल तर घटकाचं आणि उपघटकाचं तिथं प्रत्यक्ष नावं टाकणं अपेक्षित आहे. असं कोणीही लिहायचं नाही की जोड्या लावा, योग्य उत्तरे द्या, असा संविधान तक्ता तयार करायचा नाही. संविधान तक्त्यासंदर्भात जर काही अडचण येत असेल तर स्वतःची मेथडची पुस्तकं तुम्ही पाहायला काही एक हरकत नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने संविधान तक्ता तयार केला तर निश्चितच तुम्हाला घटक चाचणी खूप चांगल्या पद्धतीने तयार करता येऊ शकते. आता संविधान तक्ता तयार करताना त्या ठिकाणी आपल्याला काय काय करायचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सूचनासुद्धा त्या ठिकाणी गरजेचे आहे की कंसातील गुण किंवा अंक हे गुण दर्शवतात. कंसात जे काही अंक लिहिलेले आहे संविधान तक्त्यामध्ये ते काय दाखवतात तर ते काय दाखवतात, मार्क दाखवतात, गुण दाखवतात. आणि कंसाबाहेर जे अंक लिहिलेले आहेत ते प्रश्नसंख्या दाखवतात. अशा पद्धतीने दी फॉर दीर्घोत्तरी, ल फॉर लघुत्तरी आणि व फॉर वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचे शॉर्टकट आपण या संविधान तक्त्यामध्ये निश्चितच वापरू शकतो. उभी आडवी बेरीज जी आहे ती एकूण 25 येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण गुणांची विभागणी करून संविधान तक्ता त्या ठिकाणी तयार करू शकतो. आता हा संविधान तक्ता तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, संपादनूक चाचणी तयार करायची आहे. पहा इथं संपादनूक चाचणी तयार केलेली आहे. विषय आहे भूगोल आणि त्यामधील घटक आहे जर्मनी व इटली. अशा पद्धतीने काय केलेले त्या ठिकाणी घटक चाचणी तयार केलेली आहे. आता घटक चाचणीमध्ये काय करायचे आहे तर रिकाम्या जागा 5 मार्कासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग त्या रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्याचबरोबर जोड्या लावा हा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कारणे द्या आणि चौथा जो काही प्रश्न आहे तो थोडक्यात उत्तरे द्या. अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आपल्याला काय करायची आहे, तयार करायची आहे. ही प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर आपल्याला त्या माहितीच्या आधारे पुन्हा जे काही माहितीच्या आधारे आपल्याला त्याची उत्तरसूचीसुद्धा तयार करायची आहे. तसंच आपण ज्या पद्धतीने भूगोलाची घटकचाचणी तयार केलेली आहे त्याच पद्धतीने आपण मराठी विषयाची घटकचाचणीसुद्धा तयार करायची आहे आणि त्याची उत्तरपत्रिकासुद्धा आपल्याला तयार करायची आहे. ती उत्तरपत्रिका कशी तयार करायची तर उत्तरपत्रिका आपण आधीच तयार करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका तपासायला सोपं जातं. उत्तर जे स्पेसिफिक असतं ते आपल्याकडे लिहून असणं आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्नपत्रिका तपासताना आपल्याला खूप सोपं आणि पटपट तपासता येऊ शकतात. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण विद्यार्थ्यांना त्याची उत्तर चाचणी जी आहे ती त्या ठिकाणी तयार करू शकतो. अशा पद्धतीने उत्तरसूची तयार झालेली आहे. या विषयाची उत्तरसूची या ठिकाणी तयार झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसऱ्या विषयाची आपण घटकचाचणी तयार करणार आहोत. सुरुवातीला भूगोल विषयाची तयार केलेली आहे. आता आपण मराठी विषयाची घटकचाचणी त्या ठिकाणी तयार करू शकतो. मराठी विषयाची घटकचाचणी तयार केल्यानंतर आपण त्यामध्ये कोणकोणते प्रश्न टाकलेले आहेत तर रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, थोडक्यात उत्तरे लिहा, वाक्प्रचार आणि सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने बोलायला सांगितले. अशा पद्धतीचे काय करू शकतो आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी माहिती देऊ शकतो. म्हणजे जे काही 2 मार्काचा जो प्रश्न 2 प्रश्न जे आहेत दीर्घोत्तरी स्वरूपाचे, त्यामध्ये आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांना थोडक्यात निबंध लिहायला देऊ शकतो, पत्रलेखन लिहायला देऊ शकतो. मराठी विषयासाठी सांगते किंवा कोणत्याही लँग्वेजसाठी आपण अशा पद्धतीची तरतूद त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे निश्चितच आपल्या उत्तरपत्रिका उत्तरसूची तयार असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तर या विषयाच्या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने आपण घटक चाचणी तयार करायला शिकू शकतो. आणि ही घटक चाचणी तयार करून झाल्यानंतर निश्चितच मला असं वाटते की निश्चितच तिकडची सुद्धा आपल्याला काय करता येईल घटक चाचणी तयार करता येईल. म्हणजे फेज 2 मधील घटक चाचणीसुद्धा आपल्याला काढता येईल. फक्त ती शिकवलेल्या भागावरच काढायची आहे. इथं जो घटक आहे तो घटक तुम्ही मनाने निवडून त्यावर घटक चाचणी तयार करून घेऊ शकता. अशा पद्धतीने काय करता येईल आपल्याला याचं प्रॅक्टिकल पूर्ण करता येईल. आता सगळ्यात शेवटी लिहायचं आहे विमर्श चिंतन. विमर्श चिंतनामध्ये तुमचे विचार तुम्हाला मांडायचे आहेत की हे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करताना तुम्हाला कोणता अनुभव आला आणि कशा पद्धतीने प्रात्यक्षिक कार्य तुम्ही पूर्ण केले. अशा पद्धतीने विमर्श चिंतनामध्ये माहिती देणं अपेक्षित आहे. आणि असं हे प्रॅक्टिकल या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मला असं म्हणायचं आहे की छात्रसेवा कालमधील घटक चाचणी आणि वारंवारता वितरण तयार करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच कळलं असेल. म्हणजे अध्ययनाचे मूल्य निर्धारणासाठीचा असलेला व्हिडिओ हा निश्चितच फेज 1 साठी सुद्धा फेज 2 साठी सुद्धा उपयुक्त पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीने हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं प्रात्यक्षिक कार्य लवकरात लवकर पूर्ण करावयाचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं